144 वर्षाच्या नंतर जुळून येणारा योग प्रयागराजमध्ये आहे आणि हिंदू धर्माच्या संहितेमधील सर्वाधिक आध्यात्मिक महत्त्व असलेलं जे महाकुंभ सोहळा आहे तो सध्या चालू आहे. माझं जबाबदारीने एक वक्तव्य आहे की प्रसार माध्यम आणि मीडियाने एकदा ठरवलं पाहिजे की या देशामधली व्यवस्था आणि या देशामध्ये काय कशावर चर्चा झाली पाहिजे हे तुम्हीच कसं ठरवणार. अरे एका धर्मामधल्या नैतिक अधिष्ठानाबद्दल तुम्ही चर्चा करत नाही. प्रयागराजमध्ये कोट्यावधी साधू असताना आमचा मीडिया एक दिवसभर कशावर बातमी चालवतो म्हणतो, सर्वात सुंदर साध्वी कोण. हा कंटेंट असतो, हा बातमीचा विषय असतो. एका धर्माचा एक असा सोहळा जो 144 वर्षाच्या नंतर आलेला आहे आणि आमचा मीडिया काय दाखवतो की एक सुंदर साध्वी, एक ITN इंजिनियर. मीडियाने जबाबदारीने वर्तांकन केलं नाही म्हणून ही देशामध्ये अशा प्रकारची तत्व वाढली. खरं म्हणजे कुठल्याही धर्माबद्दलचं परफेक्शन, कुठल्याही धर्माच्या धार्मिक सोहळ्याचं जे वर्तांकन होणं अपेक्षित आहे ते होत नाही. याच्यामुळे त्या धर्माच्या अत्यंत महत्त्वाच्या अधिष्ठानाचं लोकांपर्यंत जाणं थांबलं जातं आणि नको त्या गोष्टी समोर येतात. आणि मीडिया सगळीकडे असंच करतो. ते ठरवतात की कशाला किती मांडलं पाहिजे, समाजावर त्याचे काय परिणाम होतात काही नाही. त्यांना फक्त सनसनी अपेक्षित असते, त्यांना फक्त व्ह्यूज हवे असतात आणि त्यांना फक्त TRP हवी असते. अरे शेकडो वर्षापासून एका साधनेला समर्पित असलेला साधू कुणीही दाखवत नाही. सगळ्यात सुंदर साध्वी कोणती हा कुठं कंटेंट असतो. पण जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशाचं अतोनात नुकसान जर कोणी करत असेल तर तो हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. आणि या व्ह्यूजच्या भुकेमध्ये न्यूज गमावलेल्या मीडियाने या देशाचं वाटोळं केलं आहे.